नमस्कार, मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे नवरात्री विशेष उपवासाची चमचमीत शेंगदाणा चटणी। रेसिपी सुरू करण्याआधी माझे तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकून आपल्याला छान हलके काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते छान मस्त असे डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याऐवजी खोबऱ्याची चटणी सुद्धा तुम्ही बनवू शकता। चला तर मग आता शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे नसल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता। मी या ठिकाणी सालीसकट शेंगदाणे वापरलेले आहेत। आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, तसेच छोटे छोटे 2-3 आल्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे। तसेच चटणी छान चविष्ट बनावी याकरता यामध्ये मी पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे एवढं दही टाकून घेतलेलं आहे। तर टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचे आहेत। तर अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता ही छान अशी शेंगदाण्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पण आता ही खूप जास्त घट्ट झालेली आहे चटणी, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पाणी टाकून घेतल्यानंतर चटणी छान अशी मिक्सरला फिरवून घेतली तर तुम्ही बघू शकता चटणी जी आहे ती छान मस्त अगदी दाटसर अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। चला आता चटणीसाठी छान मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतला, त्यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे तेलामध्ये चांगले आपल्याला तळतळू द्यायचे आहे, छान असे फुलू द्यायचे आहे। हे जिरे अशा पद्धतीने तेलामध्ये छान असे तळल्या गेले की चटणीमध्ये खायला खूप छान लागतात। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मधून त्याला असं छान असं कट करून घेतलेलं आहे। आता या मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत। चला तर मस्त आपली खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे। लगेचच आपण ही फोडणी चटणीवरती टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त चटपटीत आणि छान चविष्ट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता या पॅनला लागलेले हे सगळे जिरेसुद्धा मी या चटणीमध्ये टाकून घेते। ही फोडणी छान आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ शकता, पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात नाहीत, त्यामुळे मी या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला नाही आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे। चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।